राज्यात महाराष्ट्र विधिमंडळालाच मराठीचं वावडं असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राष्ट्रीय परिषदेच्या मंचावरील फलकावर हिंदी आणि इंग्रजी भाषेतील मजकूर पाहायला मिळाला। मराठी हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या कृतीमुळेच आता मनसेने संताप व्यक्त केलाय। विधिमंडळात शंड लोक बसलेत असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला। महाराष्ट्रात मराठी शाळेत हिंदी सक्तीविरुद्ध मनसे आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर विधिमंडळात सुद्धा मराठीला दुय्यम स्थान मिळाल्याचं सुद्धा पाहायला मिळते। सध्या जर पाहायला गेलं तर मुंबईत भारताच्या संसदेच्या अंदाज समितीला कार्यरंभाला 75 वर्ष पूर्ण होत असून या अमृत महोत्सवा वर्षानिमित्त एक महत्त्वाची राष्ट्रीय परिषद 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या पूर्ण होते आणि त्याचं उद्घाटन समारंभ आज झालेला आपल्याला पाहायला मिळतं। मात्र त्या अगोदर या संपूर्ण परिसरात म्हणजे विधान भवनाच्या संपूर्ण परिसरात जर पाहायला गेलं तर इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत जे संपूर्ण बॅनर आहेत ते छापलेले आपल्याला पाहायला मिळते। हे संपूर्ण पाहिलं तर नॅशनल कॉन्फरन्स ऑफ इस्टिमेट कमिटीज ऑफ पार्लिमेंट अँड स्टेट युटिलिजन्सी बॉडीज असं एकंदरीत म्हणण्यात आलेलं आहे। त्याच्याच खालती सुद्धा हिंदीत लिहिलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र या ठिकाणी मराठी नसल्याने कुठेतरी आता मनसे आक्रमक होत असलेले आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर अनेक दिवसापासून मनसे हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करत आहे, वेगवेगळ्या स्वाक्षरी मोहीम घेत आहे आणि अशातच हा संपूर्ण प्रकार होत असल्याने कुठेतरी मनसे पुन्हा एकदा जो मुद्दा आहे तो ऐरणीवरती घेत असलेला आपल्याला पाहायला मिळते। मात्र सध्या या संपूर्ण गोष्टीवरती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे किती आक्रमक होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई। मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? हा खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार। हे बघा, संदीप देशपांडे सुद्धा या सभागृहाचे एका काळामध्ये सभासद राहिलेले आहे। त्यामुळे महाराष्ट्राचं हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहाच्या लोकांमध्ये बसलेल्यांना शंड म्हणणं मला तरी वाटतं की हे संस्कृतीला शोभून नाही आहे। त्यांना त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त वाईट बोलता येतं, पण शेवटी प्लॅटफॉर्मवर आपली बाजू मांडणं आणि कोणाला शंड म्हणणं याच्याने जर त्यांना पुशारकी वाटत असेल तर मग बाकीच्या गोष्टी खालच्या लेवलवर जाऊन आम्हालाही बोलता येऊ शकतात। सभागृहाचा अपमान आहे। येणाऱ्या काळामध्ये बरेच आमदार याच्यावर हक्कभंग मांडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे।